लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. पातोंडा येथील बोगस कर्मचारी भरती प्रकरण तापले, कारवाईसाठी उपोषणाचा इशारा. दोषींवर BNS व भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्याची मागणी. सविस्तर बातमी. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील पातोंडा येथील श्री दत्त विद्या मंदिर व उच्च माध्यमिक विद्यालय येथील कथित बोगस कर्मचारी भरती प्रकरण पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहे. या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी स्थानिक रहिवासी श्री भूषण राजेंद्र देवरे व श्री राजेंद्र रमेश यादव यांनी उपोषणाचा इशारा देत शिक्षण उपसंचालक नाशिक विभाग यांना निवेदन सादर केले आहे. निवेदनानुसार संबंधित शाळेत राहुल जयप्रकाश पवार शिक्षक, अतुल संदीपराव पवार व उमेश धनराज पवार शिपाई यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे बेकायदेशीररित्या नोकऱ्या मिळवल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी विविध स्तरावर तक्रारी व चौकशा झाल्या असल्या तरी अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे. तक्रारदारांनी यापूर्वी शिक्षण उपसंचालक कार्यालय, विभागीय मंडळ तसेच विशेष तपास पथकांपुढेही संबंधित प्रकरण मांडले होते. मात्र सातत्याने पाठपुरावा करूनही दोषींवर गुन्हे दाखल झाले नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. निवेदनात करण्यात आलेल्या मागण्यांमध्ये संबंधित कर्मचाऱ्यांचे शालार्थ ID तात्काळ रद्द करणे, शासनाची लुबाडलेली रक्कम व्याजासहित वसूल करणे तसेच संबंधित सर्वांवर भारतीय न्यायसंहिता BNS अंतर्गत FIR दाखल करणे यांचा समावेश आहे. याशिवाय बनावट कागदपत्रांच्या आधारे पगार मंजूर करणारे अधिकारी, तत्कालीन मुख्याध्यापक व लिपिक यांच्यावरही गुन्हे दाखल करून निलंबनाची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणात संगनमताने मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत दोषींवर मॉस्को अंतर्गतही कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणात संगनमताने मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत दोषींवर मकोका अंतर्गतही कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान माहिती अधिकारांतर्गत मागवलेल्या माहिती अद्याप न मिळाल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. जर मागण्या तात्काळ पूर्ण झाल्या नाहीत तर उपोषणासह तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. या प्रकरणाकडे आता शिक्षण विभाग आणि प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रमेश यादव, माझे नाव राजेंद्र रमेश यादव, पातोंडा तालुका अंमळनेर जिल्हा जळगाव. श्री दत्त विद्या मंदिर पातोंडा तालुका अंमळनेर जिल्हा जळगाव येथील 3 कर्मचारी राहुल जयप्रकाश पवार, अतुल संदीप पवार व उमेश धनराव पवार यांनी तिघांनी बनावट कागदपत्रे तयार करून शासनाकडून शालार्थ मिळवलेला आहे. तो शालार्थ रद्द करण्यात यावा यासाठी आम्ही 8 महिन्यांपासून तक्रारी 8 महिन्यापूर्वीच शासनाच्या अधिकाऱ्यांच्या, शिक्षण उपसंचालकांच्या, शिक्षणाधिकाऱ्यांच्या यांच्या लक्षात आणून दिले की यांनी बनावट कागदपत्रे तयार करून शाळेला मिळवले आहे. तरी हे लोक आम्ही इथे तक्रार करूनही 8 महिन्यापासून काहीच दखल घेत नाही, म्हणून आम्हाला उपोषणाचा मार्ग निवडावा लागला. तरी यांनी तात्काळ यांचे शालार्थ रद्द करावेत एवढी आमची मागणी आहे. उपोषणाचा विषय असा आहे, जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर तालुक्यातील शिवाजी शिक्षण मंडळ संचालित श्री दत्त विद्या मंदिर पातोंडा येथे अवैध शिक्षक भरती प्रकरणी 3 लोकांचे बोगस कामं झालेली दिसून येत आहेत. जी लोक अद्यापपर्यंत शाळेमध्ये शिकवायलाच नाहीत त्यांना 2012 पासून कार्यरत दाखवण्यात आले आहे. सदर संस्थेचे विद्यमान चेअरमन आणि माजी विद्यमान 2004 पासून जे चेअरमन आहेत त्यांनी देखील खुलासा केला आहे की मी ही भरती केलेली नाही आणि या संस्थेवर कुठलेही कर्मचारी असे कामाला नाही. आणि संस्थेचे शाळेचे मुख्याध्यापक यांनी देखील खुलासा दिलेला आहे यांना की हे लोक आमच्याकडे नाहीत, कर्मचारीच नाही आहेत असं. तरी या लोकांनी 2012 पासून त्यांना जॉईनिंग दाखवलेली आहे. आणि जी 2 लोक आहेत, राहुल जयप्रकाश पवार हा एका खाजगी बँकेत 2021 पर्यंत कार्यरत होता, तरी त्याला 2012 पासून कार्यरत दाखवण्यात आलेले आहे. आणि एक अतुल संदीपराव पवार हा शासनाचा ICT लॅब प्रोजेक्ट होता, एक कॉन्ट्रॅक्ट बेसवर 2012 पासून तो 16 पर्यंत तो शासनाच्याच कॉन्ट्रॅक्ट बेसवर काम करत होता. त्याला देखील 2012 पासून जॉईनिंग दाखवण्यात आलेली आहे. हे कितपत योग्य आहे? या बोगस शालार्थ ID मध्ये हे लोक जर शाळेमध्ये कामाला अद्यापपर्यंत नाही आहेत आणि जे लोक दुसरीकडे कामाला आहेत त्यांची देखील जर या लोकांनी कामं केलेली दाखवली, शासनावर काय भरोसा कराल तुम्ही? पगार देखील या 3 लोकांनी, एक उमेश धनराज पवार, अतुल संदीपराव पवार, राहुल जयप्रकाश पवार या लोकांनी 11 महिन्याचे पगार लाटलेले आहेत.
एक साधारण 20 लाखाची अमाऊंट या लोकांनी घेतलेली आहे आणि 2012 पासून जॉईनिंग दाखवलेली आहे. संस्थेचे चेअरमन देखील खुलासा करतात, मुख्याध्यापक देखील खुलासा करतात की लोक आमच्याकडे कार्यरत नाहीत. एक संस्थेतील एक क्लर्क आहे, विद्यमान क्लर्क, त्याच्याच भावाचे दोन त्याचे सगळे भाऊ भरलेले आहेत त्याने. हो, आरोप आहे. सखा भाऊ भरलेला आहे त्याने आणि मुख्याध्यापकाच्या आयडीवर देखील त्याचा पासवर्ड आहे, त्याचा लॉग इन आयडी आहे. जोपर्यंत शालार्थ रद्द होत नाही, जोपर्यंत गुन्हे दाखल होत नाही, जोपर्यंत वसुली शासनाची होत नाही, तोपर्यंत आम्ही आमरण उपोषण इथे करणार आहोत. आणि 14/10/2025 रोजी इथेच ह्याच बाबतीत अवैध भरतीबाबत सुनावणी झाली होती. तर ह्या लोकांनी देखील, राठोड साहेबांनी 9 महिने उलटून देखील सुनावणीचं इतिवृत्त आम्हाला दिलेलं नाही. म्हणून यांचा पूर्णपणे भोंगळ कारभार आहे. सगळ्यांना दिलेली आहे. उपमुख्यमंत्री, आपलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना देखील आम्ही निवेदन दिलेलं आहे. पण ही लोक एकदम बोगस लोक आहेत. हे म्हणजे पूर्ण दबावतंत्र वापरून हे लोक सगळं प्रकरण दाबण्यामागे लागलेले आहेत. राठोड साहेबांवर देखील आमचा आरोप आहे की 8 महिने उलटून जर सुनावणीचं इतिवृत्त देत नाही तर यांच्यावर काय भरोसा कराल तुम्ही? रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी आनंद दाभाडे, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.